एसटी थेट पोलीस स्टेशनमध्ये. मागच्या सीटवर तो प्रकार. सीटवर असं दुपारची वेळ होती. जळगावच्या नवीन बसस्थानकातून बस क्रमांक 4050 प्रमाणे भरून निघाली होती. चाळीसगाव पारोळा नानका या महामार्गावर धावणारी ही बस विद्यार्थी, कामगार, महिला आणि गावाकडच्या प्रवाशांनी अक्षरशः गच्च भरली होती. बसमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. चालक रायसिंग शांतपणे स्टेअरिंग सांभाळत होता आणि वाहक पाटील गर्दीतून वाट काढत तिकीट फाडत होता. बाहेरून उन्हाचा तडाखा होता, पण बसच्या आत गर्दीमुळे घुसमट वाढली होती. काही शाळकरी मुली मागच्या बाजूला उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर सुरुवातीला साधाच भाव होता, पण काही वेळात सगळंच बदललं. आव्हाने फाट्यावर बस थांबली आणि तिथून विजय नावाचा तरुण त्याच्या 2 मित्रांसोबत बसमध्ये चढला. तिघेही सुरुवातीला अगदी साधे प्रवासी वाटत होते. गर्दीतून वाट काढत ते मागच्या बाजूला गेले. बस आधीच भरलेली असल्यामुळे कुणाचं कुणाकडे लक्ष नव्हतं. पण काही मिनिटांनी मागच्या बाजूला उभ्या असलेल्या मुलींच्या चेहऱ्यावर अचानक भीती दिसू लागली. त्या सतत बाजूला सरकण्याचा प्रयत्न करत होत्या. कुणीतरी मुद्दाम जवळ येत होतं, गर्दीचा फायदा घेत होतं आणि बसमधल्या इतर लोकांना अजून काही समजलं नव्हतं. विजय आणि त्याचे मित्र हळूहळू मोठ्याने कुजबुजू लागले. विचित्र हसू, दबक्या आवाजात केलेल्या कमेंट्स आणि मध्येच मुलींना मुद्दाम धक्का लागेल अशा हालचाली सुरू झाल्या. बसच्या आवाजात ते शब्द पूर्णपणे ऐकू येत नव्हते, पण मुलींच्या चेहऱ्यावरचं टेन्शन वाढत चाललं होतं. एका मुलीने दुसरीचा हात घट्ट पकडला होता. त्या स्वतःला वाचवण्यासाठी इकडे तिकडे सरकत होत्या, पण गर्दी इतकी होती की त्यांना हलायलाही जागा नव्हती. बस नांद्रा फाट्याकडे जात होती. आतमध्ये उकाळा आणि गोंधळ वाढत होता. विजय सतत त्या मुलींकडे पाहून हसत होता. मध्येच त्याचे मित्र मुद्दाम जोरजोरात बोलत होते, जेणेकरून मुली अजून घाबराव्यात. काही प्रवाशांना मागे कुणीतरी बरोबर नसल्याचा अंदाज येऊ लागला होता, पण नेमकं काय सुरू आहे हे कोणालाच कळत नव्हतं. मुली मात्र पूर्णपणे अस्वस्थ झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात आता स्पष्ट भीती दिसत होती. अचानक गर्दीतून एक मुलगी कसाबसा रस्ता काढत पुढे आली. तिचे हात थरथरत होते. ती थेट वाहक पाटील यांच्याजवळ पोहोचली आणि रडक्या आवाजात काहीतरी सांगू लागली. पाटील आधी शांतपणे ऐकत होते, पण काही सेकंदातच त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्यांनी एकदम मागे वळून पाहिलं. गर्दीत विजय आणि त्याचे मित्र अजूनही हसत उभे होते. पाटील यांच्या डोळ्यात आता संताप स्पष्ट दिसत होता. पाटील गर्दीतून मागे गेले आणि त्यांनी त्या तिघांना कडक आवाजात दम भरला. सरळ उभा राहा. पुन्हा तक्रार आली तर सरळ पोलीस स्टेशन. बसमध्ये काही सेकंद शांतता पसरली. विजय सुरुवातीला शांत उभा राहिला, पण त्याच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. उलट तो मित्रांकडे पाहून हसत होता. काही प्रवाशांनाही त्यांच्याकडे रागाने बघितलं. वातावरण अचानक तंग झालं होतं. काही वेळ बस शांत झाली. मुलींनाही वाटलं हा प्रकार थांबेल, पण नांद्रा फाटाजवळ येताच विजय पुन्हा सुरू झाला. यावेळी तो आणखी उद्धटपणे बोलत होता. त्याच्या मित्रांनीही गाणे, कमेंट्स सुरू केल्या. मुली आता पूर्णपणे घाबरल्या. एका मुलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागल्या. ती सतत म्हणत होती, आम्हाला उतरायचे, आता सहन होत नाही. हे शब्द ऐकताच पाटील यांचा संताप अनावर झाला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ड्रायव्हर केबिनकडे धाव घेतली. चालक रायसिंग आरशातून मागे पाहत होता. त्यालाही काहीतरी गंभीर सुरू असल्याचं लक्षात आलं होतं. पाटील खाली आवाजात त्याला काहीतरी म्हणाले. पुढच्या क्षणी रायसिंगने बसचा रस्ता बदलला. प्रवाशांना सुरुवातीला काही समजलं नाही. रोजच्या मार्गाऐवजी बस अचानक वेगळ्या रस्त्यावर वळली. काही लोकांनी विचारायला सुरुवात केली की काय झालं, पण चालक काही बोलत नव्हता. बसचा वेग वाढला होता. मागे उभे असलेले विजय आणि त्याचे मित्र आता गोंधळले होते. त्यांना काहीतरी चुकीचं होत असल्याचा अंदाज आला होता. अचानक पाटील यांनी मोठ्याने घोषणा केली, ही बस आता थेट तालुका पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. हे शब्द ऐकताच बसमध्ये एकच खडबड उडाली. काही सेकंदासाठी पूर्ण शांतता पसरली. विजयचा चेहरा पांढरा पडला. त्याचे मित्र एकमेकांकडे पाहू लागले. काही वेळापूर्वी हसणारे ते तिघे आता पूर्णपणे घाबरले. विजय थेट पाटील यांच्याजवळ गेला. काका माफ करा, चूक झाली. तो अक्षरशः हात जोडत होता. त्याचे मित्रही घाबरून विनवण्या करत होते, पण पाटील यांचा निर्णय बदलणार नव्हता. बस सरळ पोलीस स्टेशनच्या दिशेने वेगाने धावत होती. काही प्रवाशीही आता त्या मुलांवर संताप व्यक्त करत होते. बस पोलीस स्टेशनजवळ पोहोचत होती आणि तितक्यात विजयने अचानक मागचा दरवाजा पकडला. कोणाचं काही समजायच्या आत त्याने जोरात दरवाजा उघडला. बस अजूनही वेगात होती. प्रवाशी ओरडले, मुली किंचाळल्या आणि पुढच्याच क्षणी विजय धावत्या बसमधून खाली उडी मारून रस्त्यावर फेकला गेला. उडी इतकी जोरात होती की तो रस्त्यावर आपटला. त्याच्या हातापायांना जखमा झाल्या. काही सेकंद तो उठूही शकला नाही, पण पोलिसांच्या भीतीने तो लगेच उठला आणि जखमी अवस्थेतच पळू लागला. बसमधल्या लोकांनी खिडकीतून ते दृश्य पाहिलं आणि सगळे हादरले, पण त्याचे बाकीचे 2 मित्र पळू शकले नाहीत. काही प्रवाशांनी त्यांना घट्ट पकडून ठेवलं. रायसिंगने बस थांबवली नाही. बस थेट
तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात घुसली. अचानक एसटी बस पोलीस स्टेशनमध्ये येताच पोलीस अधिकारी बाहेर धावत आले. प्रवाशांच्या चेहऱ्यावर तणाव होता. मुली अजूनही घाबरलेल्या अवस्थेत होत्या. पाटील खाली उतरले. त्यांनी पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगायला सुरुवात केली. पोलिसांनी लगेच त्या 2 तरुणांना ताब्यात घेतलं. मुलींना बाजूला नेऊन शांत केलं गेलं. सुरुवातीला त्या बोलायलाही घाबरत होत्या, पण नंतर त्यांनी धैर्य एकवटून बसमध्ये नेमकं काय झालं हे सविस्तर सांगितलं. पोलिसांचेही चेहरे गंभीर झाले, कारण गर्दीचा फायदा घेत मुलींना त्रास देण्याचे प्रकार आता वाढत चालले होते. थोड्याच वेळात विजयचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झालं. बसमधील प्रवाशांनीही चालक रायसिंग आणि वाहक पाटील यांचं कौतुक केलं. काही महिला तर म्हणत होत्या, आज हे दोघे नसते तर त्या मुलींचं काय झालं असतं कोण जाणे. त्या दिवशी संपूर्ण जळगाव परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली. एसटी थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली ही बातमी वाऱ्यासाठी पसरली. लोकांना सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता, पण ज्या प्रवाशांनी हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं ते अजूनही या घटनेच्या धक्क्यात होते. मुलींच्या कुटुंबियांनाही जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा त्यांनी रायसिंग आणि पाटील यांचे आभार मानले, कारण अनेक वेळा लोक अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात. पण त्या दिवशी एका चालकाने आणि एका वाहकाने फक्त आपली ड्युटी केली नाही, तर मुलींच्या सुरक्षिततेसाठी स्वतः पुढाकार घेतला.